नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मोताळा येथे जिजाऊंच्या आणि राजेंच्या अस्मितेसाठी शिवप्रेमींची लढाई. शिवव्याख्याते रोठे पाटील. आदर्श राजाची आदर्श शिवजयंती. टाळ मृदुंगाचा गजर आणि प्रबोधनातून शिवरायांना मूर्ती गावात मानवंदना. मोताळा तुकोबांच्या मानवता धर्मातून स्वराज्य संस्काराची मुहूर्तमेढ पूर्णत्वास गेली. छत्रपतींच्या स्वराज्य संकल्पनेचा ध्यास आणि तुकोबांच्या धर्मसंस्काराची जोड एक संघ करून छत्रपतींना दिलेली मानवंदना प्रेरणादायी आहे. स्वराज्य संकल्प राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब आणि आमच्या राज्यांची अस्मिता प्रतिमा गढूळ करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावणे काळाची गरज आहे. त्यासाठी एक लढाई लढावी लागेल असे आवाहन शिवव्याख्याते अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केले. मोताळा तालुक्यातील ग्राममूर्ती येथे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त छत्रपती स्वराज्य आणि वर्तमान स्वराज्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी शिवव्याख्याते रोठे पाटील यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत तर शिवव्याख्याते सचिन पाटील येरळीकर, माननी सरपंच श्रीकृष्ण खराटे, हभप भारतीताई धोटे, वारकरी धर्म परिषदेचे हभप प्रल्हाद राऊत, हभप गोविंदा शिंबरे, हभप घनोकार महाराज, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ व्यवहारे, ग्रामस्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रा आणि शिवव्याख्यानाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी अभ्यासपूर्ण प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना मानवंदना देत टाळ मृदंगाच्या तालावर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या समारोपानंतर सामूहिक अभिवादन करून प्रमुख कत्यांच्या व्याख्यानाला प्रारंभ करण्यात आला. यशस्वीतेसाठी मूर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे राहुल मक, रमेश झांबरे, गणेश सोनुने, विलास लष्करे, बाबूराव महाराज सोनुने, दिवाकर देशमुख, श्याम सोनुने, रामेश्वर सोनुने, विठ्ठल खराटे, धनंजय सरोदे, प्रशांत तळेकर, सौरव खाकरे, सागर सोनुने, वैभव खाकरे, राजेंद्र खराटे, विठ्ठल सोनुने, यश सोनुने, सुरेश बावस्कर, ज्ञानेश्वर झांबरे, युवराज राऊत, दीपक कुटे, आदित्य खाकरे यासह समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. व्याख्यानाला प्रामुख्याने बुलढाणा जिल्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी, पंचक्रोशीतील टाळकरी शिवप्रेमी, वारकरी धर्म परिषद पदाधिकारी, हभप, प्रवचनकार, प्रबोधनकार, वारकरी यांची बहुसंख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवराय ज्या राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांच्या विचारातून आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा विचार, त्यांचा जन्मदिवस, त्यांचा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. त्या राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब आपल्या जिल्ह्यातल्या लेख, याच मातीत ती जन्माला आली आणि याच मातीतून या आईनं या जगाला हेवा वाटावा असे 2 छत्रपती दिले. आणि त्या छत्रपतींनी जे स्वराज्य आजच्या 350-400 वर्षापूर्वी घडवलं, ते स्वराज्य आजही कोणी घडवू शकत नाही. ही ताकद आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ही ताकद अमेरिका असेल, लंडन असेल, स्वित्झर्लंड असेल, जगातले 750-800 देशांनी संशोधन केलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं. आजही रायगडावर जे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले, तिथं वरती 1000 फुटाच्या वरती पाणी कसं येतं, ते पाणी साठवल्या कसं जातं, कोणत्याच पाण्याची गरज न पडता खडकातून झिरपणारं, डोंगर दऱ्यातून झिरपणारं आणि हिरव्या काळ्या पाषाणातून झिरपणारं पाणी छत्रपतींनी एक थेंब जमा केला. ते पाणी आजही जसंच तसंच आहे. आणि आमच्याकडे सगळी साधन सामुग्री असताना सुद्धा आमच्या गावामध्ये पाण्याची बनवा येते, रस्त्याची बनवा येते. हे छत्रपतींचा दूरदृष्टिकोन आहे.
मग छत्रपती शिवाजी महाराज फक्त सैन्यामध्येच लढणारे शूरवीर योद्धा होते का? नाही नाही. अष्टपराक्रमी होते का? नाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दूरदृष्टिकोन होता ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात चांगला गुण घेण्यासारखा काय असेल तर ते महिलांचा आदर करणार, महिलांचा आदर करणार होते. आजपर्यंत मुघलशाही, सल्तनतशाही जेवढे काही शाही झाल्या असतील तिच्यातल्या एकाही राजाने, एकाही